सलग 5 वेळा प्रतिनिधित्व करत असलेले जळगाव जामोदचे भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय कुटे यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे जळगाव जामोद मतदारसंघातल्या भाजप कार्यकर्त्यांनी आता आक्रमकता घेतलेली पाहायला मिळते। त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी नागपूरला जाण्याचा निर्णयही घेतलाय। पण व्हिडिओ कॉल करत कुटेंनी कार्यकर्त्यांची समजूत दरम्यानच्या काळात काढली आहे। सर्वांना नमस्कार। सर्व कार्यकर्त्यांना बंधूंना माझा नमस्कार। एक बघा, मी आज काही चॅनलवर काही न्यूज बघितल्यात की तुम्ही नागपूरला येत आहेत। माझी सगळ्यांना विनंती आहे, जेवढा तुम्हाला राग संताप असेल तो माझ्यावर काढा। पक्ष नेतृत्व आणि पक्षावर, कारण आपण शिस्तप्रिय पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत। आपण आपली संस्कृती जपणारे कार्यकर्ते आहोत। त्यामुळे जो राग असेल तो माझ्यावर काढा। पक्षांचा तो अधिकार असतो, त्यामध्ये आपण कुठेही वाच्यता किंवा आपल्याकडून कुठेही पक्षाविरोधात वक्तव्य येणार नाही याची दक्षता घ्या। आपण सगळे एका पक्षाच्या घरातले आहोत आणि कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की कुठेही नाराजी व्यक्त करू नका। मी लवकरच जळगावला येतो आहे आपल्या भेटीसाठी, त्यामुळे नागपूरला कोणीही येऊ नये आणि याचा त्रास तुमच्यापेक्षा जास्त मला होईल। कारण तुम्ही जर इथं आलेत तर तुमचा संताप जो माझ्यासोबत व्यक्त होईल तो काही मीडियामध्ये किंवा लोक त्याचा वेगळ्या पद्धतीनं प्रचार करतील। त्यामुळे मी स्वतः जळगावला येत आहे। त्यामुळे आपण सविस्तर जे आहे ते तिथं बोलू। मला वाटते की सगळे माझे कार्यकर्ते समजदार कार्यकर्ते आहेत। आपण माझ्या भावना सुद्धा समजून घ्याव्यात। आपल्या मतदारसंघाने जी आपल्यावर विश्वास टाकलेला आहे तो विश्वास आपल्याला पूर्ण करायचा आहे। त्याच्यात योगदान आपण सगळ्यांना द्यायचं आहे। आपलं भाजपचं नेतृत्व आणि आपला पक्ष हा पूर्णतः आपल्या पाठीशी आहे। याबाबतीत कार्यकर्त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहेत आपण पाहूया। 2024च्या निवडणुकीमध्ये परत आम्ही 5व्यांदा कुटे साहेबांना निवडून पाठवलं आणि यावेळेस इतकं जनमत मिळालेलं असताना, कोणती आळकाठी नसताना कुटे साहेबावर ज्या पद्धतीनं हा अन्याय झालेला आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी संग्रामपूर, जळगाव, जामोद, शेगाव मतदारसंघाचे आम्ही कार्यकर्ते इथं जमलेलो आहोत। आमदार साहेबांनी मतदारसंघाची निवडणूक फक्त कार्यकर्त्यावर सोडून दिली की तुम्ही लढा, तुम्हीच उमेदवार आहात, मी लक्ष देत नाही आणि सर्व लक्ष महाराष्ट्रात भर दिलं आणि पक्षाने ज्या ज्या जबाबदाऱ्या टाकल्या त्या 100% पूर्ण केल्या। हा अन्याय आमच्यावर झाला, ह्या भावना आमच्या आहेत। म्हणून त्यांनी दिलेल्या आदेशाला पाळून आम्ही नागपूरकडे जाण्याचं प्रस्थान आम्ही स्थगित करीत आहोत। पुढचा आदेश जो पार्टीचा आणि आमदार साहेबांचा आम्हाला येईल त्यानुसार आम्ही आमची पुढची रणनीती ठरवणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।